आपले गुरुवर्य घुले बाबा सांगत असतात दृष्टांत, त्यांनी त्या मालिकेत पण लिहिलेला आहे की एक मनुष्य अत्यंत भोळा होता, त्याची पत्नी विद्वान होती त्याच्यामध्ये, आणि त्याला ती सर्व बाजार हाट किंवा व्यवहार पाहत होती. एकदा काही कारणाने तिनं आपल्या पतीला सांगितलं की आज तुम्ही बाजारात जा आणि काही वस्तू खरेदी करून घ्या. तो मी बाजारात जाईल पण मी हरवलो तर, असं त्यांनी सांगितलं. तर त्याने सांगितलं काही तुम्ही हरवणार नाही, मी तुम्हाला एक काही पर्याय सांगते. त्यांनी सांगितलं पण समजा हरवलं तर? ते म्हणे हरवलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल, मी खून देते. आणि तिने त्याच्या पायाला एक काळा दोरा बांधला आणि सांगितलं की जोपर्यंत हा काळा दोरा पायात आहे तोपर्यंत तुम्ही आहात, नाहीतर तुम्ही हरवले. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे. मग तो बाजारात गेला. बाजारात एक त्या काय गारुड्याचा खेळ चालू होता आणि त्या गारुड्याचा खेळ बघण्यासाठी तो त्या गर्दीमध्ये शिरला. तर तितक्यामध्ये तो जो त्या परडीतला जो साप होता तो एकदम बाहेर आला आणि त्या गर्दीत शिरला. त्याबरोबर सगळे इकडं तिकडं पळायला लागले. हे मासे पण पळायला लागले. त्यांचा पायात कोणाचा तरी पाय अडकला आणि तो दोरा तुटला. तो लगेच म्हणायला लागला की अहो मी हरवलो, मला आता काय करू. तेव्हा बराच वेळ हा घरी न गेल्यामुळं त्याची पत्नी जी ती त्याला शोधायला आली आणि त्यावेळेला बाजारात हे मोठ्याने रडत होते, मी हरवलो, अहो मी हरवलो असं. मग ते आले, तिला माहीतच होतं, ह्या सहसा सगळ्या तिला त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळं तिनं लगेच जवळ गेली आणि तिनं त्याला सांगितलं की थोडं शांत राहा. तो शांत राहिला. मग तिनं तो काळा दोरा पुन्हा त्याच्या पायाला बांधला. तो लगेच म्हणायला लागला सापडलो असं म्हणायला लागला. आता हरवला होता का? नाही. मग हरवल्याची भ्रांती झाली होती की नाही? मग आता त्याला सापडल्यासारखं वाटलं की नाही? हरवला होता की हरवल्यासारखं वाटलं? हरवल्याचा भ्रम झाला. आता तसं त्याला कोणता भ्रम झाला? पण आता सापडल्याचा भ्रम झाला. वास्तविक तो हरवलाच कुठं होता तेव्हा सापडला, पण व्यवहार झाला की नाही? आतापर्यंत हरवलं होतं म्हणला म्हणून आता काय झाला? सापडलं असं वाटायला लागलं. तसं सोन्याचं कंकण त्याच्या हातातच होतं, पण तो काय म्हणायला लागला? हरवलं. एकाने काय केलं, त्याला आरशासमोर उभं केलं, ऐके नाही म्हणे तू बोटे वर कर, नंतर मनगटात कड, मग तो सापडलं. हरवलं होतं का? नाही. पण हरवलं वाटल्यामुळे आता सापडला असा व्यवहार झाला की नाही? तसं आत्मा जरी परमानंद रूप, आपण जरी परमानंद रूप असलो, ऐके नाही, तर मी परमानंद रूप आहे असं वाटत नाही. मी कसं आहे? मी दुःखी आहे असं वाटतं, ऐके नाही. माझं परमानंद तो कुठेतरी हरूनच गेला असा भ्रम होतो, ऐके नाही. मी तर कसं आहे? दुःखी आहे असं उलट वाटायला लागतं. आणि गुरु जेव्हा त्याला सांगतात की परमानंद रूप आत्मा आहे, की लगेच म्हणतो सापडलं, ऐके नाही. असं होतं की नाही व्यवहार? तेव्हा तुमचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी हे जे प्रयोजन आहे ग्रंथाचं, जीव हा काय तत्वतः परमानंद रूपच आहे, त्यामुळे त्याला परमानंदाची प्राप्ती घडत नाही. प्राप्ताची प्राप्ती कशी काय म्हणतात? अहो जरी प्राप्त वस्तू असली तरी कधी कधी अप्राप्त होऊन बसते. भ्रम झाला म्हणजे, आणि त्या भ्रमाची निवृत्ती झाली का जणू काही ती वस्तू सापडली असं म्हणतात. जिथं जसं ना तसंच इथं असं आहे. आमच्या या दृष्टांताप्रमाणेच स्थिती आहे. मग परमानंद प्राप्ती असेल की नाही? परमानंद प्राप्तीचा व्यवहार घडेल की नाही? घडेल. आणि दुःख निवृत्तीचा तो देखील तसाच आहे, ऐके नाही. कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले, नंतर कोणी आपताने त्यास बोध केला की तुझे कंकण हरवले म्हणतोस, ते तुझ्या हातातच आहे, तेव्हा ते कंकण पाहून त्यास असे ज्ञान होते की माझे कंकण मजपाशीच होते. त्याला ज्ञान काय होतं? अहो मी जे कंकण हरवलं म्हणत होतो ते माझं कंकण माझ्याजवळच होतं, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झाले असा तो करतो. पण सांगताना काय? हो सापडलं बरं का माझं कंकण असं म्हणतो. वास्तविक त्याचं ज्ञान काय? आतमध्ये कंकण हे काय होतं? माझ्याजवळच होतं. पण दुसऱ्याला सांगताना तो म्हणतो की नाही माझं कंकण सापडलं. त्याचप्रमाणे हे कशासाठी गोष्ट सांगितली? थोडी करमणूक पाहिजे म्हणून, आहे की नाही? त्याच्यासाठी नाही सांगितली, सिद्धांत सांगायचा, आहे की नाही? आणि जर आपण त्या गोष्टीतच रमलो तर कोणता दोष आला आपल्याकडं? रसास्वाद नावाचा दोष आला. गोष्टीतच त्याला म्हणतात श्वानमुखी श्रोता आणि व्याघ्रमुखी श्रोता. कुत्र्याला जर आपण दगड मारला तर कुत्र कशाच्या पाठीमागे जातं? दगडाच्या. आणि वाघाला दगड मारला तर वाघ कोणाच्या पाठीमागे लागतो? आपल्या. ऐक नाही? तसं आपण सांगितलेले जे दृष्टांत आहे ते दृष्टांताच्या पाठीमागे नाही जायचं, त्याच्यासाठी असणारं जे दार्ष्टांतिक सिद्धांत आहे त्याच्याकडे यायचं.
त्याचप्रमाणे आता हे सांगतात दृष्टांत सिद्धांत. त्याचप्रमाणे परमानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही. आता वास्तविक आत्मा कसा आहे? जीवात्मा तत्वतः परमानंद रूप आहे, परंतु अविद्येचं किंवा मायेचं असं काही सामर्थ्य आहे की त्याला मी परमानंद रूप आहे असं वाटत नाही. उलट मी परमानंद रूप नाही, माझ्यासारखा दुःखाने कावलेला जगात कोणीही नाही असं त्याला अविद्या बलाने वाटतं. परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याचा व माझा वियोग आहे. तो उलट काय समजतो? जे परमानंद रूप आहे ना ते कोण आहे? ब्रह्म आहे. मग तो देवाला म्हणतो की तू कसा आहे? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, पण मी कसा आहे? मी मात्र तसा नाही. मग काय करा देवा? आयशे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. ऐकी नाही, त्या तुकाराम महाराजांचे अभंग आहेत प्रेम कलाचे. देवा तुला नामरूप नाही आणि मला मात्र नामरूप आहे, असं कसं काय? दोन प्रकारचे अभंग आहेत. एकदा म्हणतात की तू नामरूपाच्या अतीत आहे, मलाही तसंच कर, आहे ना ते. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देवा कसं सगळं तू जगाची उत्पत्ती स्थिती लय करतो, तरी तू सगळ्यांना वेगळाच आहे की नाही? असं कोणता अभंग आहे तो? कै ऐशी दशा येईल माझे, नाही दुसरा आहे. कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मधी, कै ऐसा पात्र होईल लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. दुसरा एक अभंग आहे. कै आई तो जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देवनिया, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, आणि स्वप्नीची या सृष्टी चेविल्या जेवी, तुका म्हणे आईशे झालिया वाचून, करणे तो सीन वाटत असे. देवा मला तसं करा. कसं करा? तुम्ही जसे आहात तसे करा. कारण आता देव वेगळा आणि मी वेगळा असं त्याला भ्रमाने वाटतच की नाही. आणि एकदा झाल्यावर मात्र मग तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला नावरूप नाही, मला तरी कुठं नावरूप आहे, तू माझा सिद्ध कर, तू सच्चिदानंद, मी काय असं जड दुःख रूप आहे का? असं पण देव तुझं आणि माझं काही भेद नाही, तुझं माझं नाही भेद. आणि मग तुम्ही कशी काय प्रार्थना वारी करतात? केला सहज विनोद, असं तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर, ऐके नाही. तर असं सांगतात. त्याचप्रमाणे परमानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही. मग परमानंद रूप कोण आहे? परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याचा व माझा वियोग आहे, ऐके नाही. ब्रह्म वेगळं आणि मी वेगळं, आणि त्याच्या वियोगाने कसं झालं माझी अवस्था? कन्या सासुर्याशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. कधीपासून त्याचा आणि माझा वियोग झाला असं जीवाला वाटतं. त्याचा व माझा वियोग आहे. मग आता त्या ब्रह्माच्या मला त्याचाच काय झाला पाहिजे? संबंध. मग रात्रंदिवस काय? मला झोप नाही, रात्र काय दिन रजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे, संकल्पिला देह देवा, सकळ हेवा ते ठाई, असं तो म्हणतो. मग आता त्या ब्रह्माचा आणि माझा काय आहे? वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची मला प्राप्ती होईल. मग आता त्या ब्रह्माचा जर पुन्हा तुम्हाला योग करायचा झाला तर काय केलं पाहिजे? रात्रंदिवस उपासना केली पाहिजे, ते सांगतात. असं फार काय सांगावे, मोठमोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असा भ्रम होतो. म्हणून ते म्हणतात की मोठमोठे, आता हे बरोबर आहे की नाही? उपासनेने मला ब्रह्माची प्राप्ती होईल म्हणून अनेक लोक उपासनादी करतात की नाही, ब्रह्माची प्राप्ती व्हावी म्हणून. पण ते म्हणतात हे काही शास्त्रज्ञ नाहीत का? पण त्यांना या ठिकाणी काय म्हणलंय? भ्रमिष्ठ असं म्हणलंय. ब्रह्मसूत्राच्या भाषेत, आद्याच भाष्यात मध्ये काय म्हणायचे त्याला? अविद्यावत सर्व शास्त्राणीच, अविद्यावत सर्व प्रमाणानी शास्त्राणीच. सगळी शास्त्र आणि प्रमाण म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण, हे अनुमान प्रमाण, याच्याद्वारा ऐके नाही ब्रह्माचं ज्ञान करायचं. म्हणून ही सगळी शास्त्र आणि प्रमाण ही कोणाला विषय करतात? म्हणजे कोणाला उद्देशून बोलतात? कोणाला? अज्ञानी पुरुषाला, ऐके नाही. अविद्यावत
अविद्यावान जे भ्रमिष्ट जे ते. मग जरी शास्त्राचं परोक्ष ज्ञान किती असलं आणि त्याला जर परमात्मा आणि मी भिन्न नाही वाटत असेल, परमात्मा परमानंद रूप आहे, मी मात्र नाही, मला त्या परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी परमानंदाची त्या परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माची उपासना करील, असं जोपर्यंत वाटतं म्हणजे त्याला परमानंद रूप मी हे ज्ञान आहे का? नाही. मग त्याला भ्रम झालाय की नाही? झाला. मग आपण म्हणजे त्याचे चारही वेद कंठस्थे, त्याला भ्रमिष्ठ म्हणणार? त्याला भ्रमिष्ठ म्हणणार? सरळ म्हणायचं. काय त्याच्यामध्ये त्याला काय परमानंद रूप असताना परमानंद प्राप्ती व्हायची असं वाटतंय ना. त्याच्या स्वामी महाराज सांगायचे पाण्याला ताण लागेल का कधी? आहे की नाही? काय एक स्वामी महाराज एक पद म्हणायचे बाबा गर्देंचं की सांगा. गंधाशी वाटे चित्राशी वाटे मज भिंत दावा. चित्र काय म्हणायला लागलं? मला भिंत दाखवा. अरे भिंतीवरच तू आहे की नाही? चित्राशी वाटे मज भिंत दावा, गंधाशी वाटे मज लेप द्यावा. गंध आहे ना चंदनाचा, आणि तो काय म्हणतो मला काहीतरी गंधाचा लेप द्या. अरे गंध म्हणजेच काय आहे? तू. तरंग मागे तृषितार्थ पाणी. आणि तरंगाला काय लागली? तहान लागली. तो म्हणतो फार व्याकुळ झालो, मला पाणी द्या. तरंग मागे तृषार्थ पाणी. तैसेची प्राणी चुकले ती ब्रह्मी. ऐक नाही? तसंच प्राण्यांना काय झाले? ब्रह्मापासून चुकामुक झाली. का चुकामुक न होता भ्रम झाला? भ्रम झाला. म्हणजे तुम्ही काय म्हटले होते? परमानंद रूपच ब्रह्म आहे, त्याला परमानंद प्राप्ती कशी काय होईल? ऐक नाही? आणि परमानंद प्राप्तीचा भ्रम, परमानंद आपल्याला अप्राप्त आहे असं त्याला भ्रम झालाय का नाही? कोणाला झालाय? जीवाला झालाय. जीवाला म्हणजे कोणाला झालाय? आपल्यालाच झाला. आहे की नाही? होणं शक्य नाही. परमानंदाला, परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माला पुन्हा मला परमानंद प्राप्त व्हावा असं शक्य नाही. पण झालंय कोणाला? आपल्याला झाले. हा आपला काय आहे? अनुभव. कोणाला झालं? आम्हालाच झालं. आहे की नाही? आम्हालाच झालं. मग आहे की नाही? असं सांगतो. परमानंद भ्रम झाला म्हणजे भ्रम होऊ शकतो की नाही? आणि मग तो भ्रम गेल्यावर असा व्यवहार होईल की नाही? मला आता परमानंद प्राप्त झाला. आहे की नाही? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणेल का नाही? मग तो स्तोत्र करतील का नाही? करतील. आहे की नाही? पण हे कसं आहे? अगोदर भ्रम झाला होता तरच ना. आहे की नाही? मग हा भ्रम कोणाला कोणाला होतो? मोठमोठ्या शास्त्रकारांना, पंडितांना देखील होतो. म्हणून आपणही तो भ्रम घालवण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे असं काही नाही. मोठ्या मोठ्यांची तशी स्थिती आहे की नाही? म्हणून सांगतात मोठमोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असा भ्रम होतो, म्हणून तेही भ्रमिष्ठच आहेत असे म्हणणे भाग आहे. आता बरोबर आहे ना? पण जर अशा पुरुषांना महत् भाग्यानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्मैक्याचा अपरोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात की आम्हास परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. तर आता हा जो भ्रम झाला, परंतु जर हा भ्रम निवृत्त कधी होतो? तर बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जर आपल्याला अनेक जन्माचं पुण्य असेल, निष्काम कर्माची पुण्य असेल, तर आपल्या आराध्य इष्ट दैवताविषयी श्रद्धा निर्माण होते आणि त्याची आपण रात्रंदिवस सेवा करतो. त्या भगवत सेवेमुळे आणखी पुण्य निर्माण होतं. त्या पुण्याने काय होतं? माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपल्याला जीवनामध्ये गुरु प्राप्त होतात. गुरु प्राप्त झाले की त्यांच्याविषयी आपल्या अंतकरणात श्रद्धा निर्माण होते. हे सगळं कशाने? आपण करीत असणाऱ्या पुण्याईनं. पुन्हा गुरुची सेवा करायला लागली त्याचं पुन्हा अदृष्ट. मग गुरूंच्या विषयीची श्रद्धा अगोदर, पुन्हा इतकं अदृष्ट निर्माण होतं की त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या शंका येतात. गुरूंच्या सहवासात संतांची संगती मनोमार्गगती तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ऐक नाही? ते ज्ञानाचा कुरठा आणि तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी तनु मनुजीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग ते अपेक्षित आपुले. मग ते आपल्याला सगळं, पण तेही सांगती पुशिले. विचारलं तर सगळं सांगतात. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये अशी त्याची स्थिती होते. बरोबर ना?
मग गुरूंच्या सहवासात ज्या वेळेला त्याचा मी स्वतःच परमानंद स्वरूप आहे असा त्याचा काय होतो, निश्चय होतो. आणि त्यालाच तो काय म्हणतो, मला परमानंदाची प्राप्ती झाली. कशाने झाली? गुरु कृपेने, शास्त्र कृपेने. अहो गुरु, अहो गुरु, अहो शास्त्रम, अहो शास्त्रम असं तो म्हणतो. व्यवहार होऊ शकतो की नाही? अहो शास्त्रम आणि अहो गुरु म्हणण्याच्या पूर्वी तो कसा होता? परमानंद. पण मध्ये भ्रम मानला की मग अशा प्रकारच्या व्यवहाराची संगती लागते, आहे की नाही? आम्हास परमानंद वेदांत शास्त्राने आचार्य कृपेने प्राप्त झाला. या त्याच्या म्हणण्याचा अभिप्राय असा की आमचा आत्मा परमानंद स्वरूपच होता, परंतु परमानंद रूपाने आत्म्याचे आम्हास भान नव्हते. आमचा आत्मा आता तेव्हा त्याला ज्ञान होतं. तेव्हा त्याला ज्ञान कसं होतं? आम्हाला जेव्हा आत्मा परमानंद रूप आहे असं वाटत नव्हतं, तेव्हाही आमचा आत्मा परमानंद रूप होताच, पण तेव्हा आम्हाला हे भान नव्हतं. आत्मा परमानंद रूप आहे, मीच तो परमानंद आहे, परमानंद माझं स्वरूप आहे, हे अगोदर कळलं होतं का? नाही. हे कधी कळलं? गुरूंनी जेव्हा शास्त्राच्या द्वारा आपलं शास्त्र चिंतन जेव्हा गुरुच्या द्वारा आम्हाला प्राप्त झालं, तत्वमसी महावाक्याचा उपदेश, त्याच्यानंतरच आम्हाला हे ज्ञान झालं. काय? मी परमानंद ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला ब्रह्म झाला त्यावेळेला आम्हाला आत्मा अप्राप्त होतच होता की नाही? प्राप्त असूनही अप्राप्तवत, जणू काही अप्राप्त झाल्यासारखा होता. म्हणून आता जणू काही प्राप्त झाल्याचा काय झाला, आम्हाला आनंद झाला, आहे की नाही? होऊ शकतो की नाही? जर मध्ये भ्रम मानला तर, नाही की नाही? म्हणून आत्मानंद अप्राप्तवत म्हणजे असून न मिळाल्यासारखा होता. आम्हाला आत्मानंद आमचं स्वरूप जरी होतं, परंतु तो जणू काही आम्हाला अप्राप्तवत होता, म्हणजे असून नसल्यासारखा. आमचं स्वरूप असूनही जणू काही आत्मा आम्हाला कधी प्राप्त झाला नाही असा आतापर्यंत होता. आता आचार्यद्वारा वेदांत श्रवणाने अंतःकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. आतापर्यंत नव्हतं, परंतु आचार्यांच्या द्वारा जेव्हा वेदांताचं श्रवण केलं तेव्हा आम्हाला आता त्या परमानंदाची प्राप्ती झाली. या प्रकारे प्राप्त पदार्थाच्या ठिकाणी भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. याच्यावरून आतापर्यंत काय सिद्ध झालं? जर एखादा प्राप्त पदार्थ असला, बरोबर आहे ना, पण जर मग भ्रमाची निवृत्ती झाली का तो पदार्थ प्राप्तच होता, परंतु भ्रम झाला होता, आणि भ्रम निवृत्ती झाली का प्राप्तच पदार्थ पुन्हा प्राप्त झाल्यासारखा व्यवहार होऊ शकतो. आता दुसरा व्यवहार कोणता आहे? एखादा पदार्थ दुःख, ते काय म्हणलं? दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्त आहे, त्यामुळे नित्य निवृत्ताची निवृत्ती म्हणणं संभवत नाही. इथं मोक्षातला एक अंश जो होता ना, काय? प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. तर प्राप्ताची प्राप्ती संभवते की नाही? संभवते. का? कधी संभवते? मध्ये भ्रम मानला तर, आहे की नाही? भ्रम निवृत्ती झाली का प्राप्तच वस्तू जणू काय अप्राप्त होती ती आता पुन्हा प्राप्त झाली असा भ्रम होतो. तसंच आता नित्य निवृत्त असणाऱ्या वस्तूच आहे, मध्ये जर भ्रम मानला तर भ्रम निवृत्ती झाली की काय होतं? नित्य निवृत्ती वस्तू सुद्धा निवृत्त झाली असं व्यवहार होऊ शकतो. तो कसा होतो ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नको का? ज्ञानदेव तुकाराम